19 मे रोजी पहाटे पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये बिल्डर विशाल अग्रवालच्या मुलाने दारूच्या नशेत केलेल्या रॅश ड्रायव्हिंगमुळे दोघांचा मृत्यू झाला। त्यानंतर ही पॉर्श कार फक्त पुण्यात नाही तर देशभरात चर्चेत आली। त्यानंतर आता या अपघाताची चौकशी करण्यासाठी पॉर्शची टीम पुण्यात दाखल झाली आहे। कारमध्ये रेकॉर्ड असलेली माहिती त्यांनी ताब्यात घेतली। त्यावरून आता पॉर्शच्या टीमकडून अपघाताबद्दलचे आणखी अपडेट समोर येण्याची शक्यता वाढली आहे। प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर मर्सिडीज कंपनीने सुद्धा अशाच प्रकारची तपासणी केली होती। तशीच तपासणी आता पॉर्श टीम आरटीओ बरोबर मिळून करणार आहे। कारची तपासणी त्यांच्याकडून केली जाणार आहे। या तपासणीतून कारच्या अपघातावेळचा वेग, किती वेळा किती वेगाने ती चालवली गेली, हार्ड ब्रेकिंग आणि सीट बेल्ट लावला होता की नाही, अशा अनेक गोष्टींची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। आणि या अगोदर जी माहिती नाहीये त्या गोष्टी सुद्धा या निमित्ताने समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे या केसला एक वेगळं वळण मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। या आलिशान कंपन्यांच्या ज्या कार असतात त्यांच्यामध्ये चिप लावलेली असते, त्यामध्ये हा डेटा सेव्ह केला असतो। बिल्डर विशाल अग्रवालच्या वकिलांनी पॉर्श कारमध्ये समस्या होती असा दावा कोर्टात केला होता। याची तक्रार सुद्धा कंपनीकडे केलेली होती असा युक्तिवादही त्यांनी केला होता। त्या पार्श्वभूमीवरती पॉर्शची टीम पुण्यात आली आहे आणि त्यामुळे या दाव्यात किती तथ्य आहे हे सुद्धा तपासून पाहिलं जाणार आहे। या तपासणीनंतर अनेक नवीन गोष्टी समोर येतील, त्याने या केसला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे। शिवाय जो दावा केला गेला आहे कोर्टात त्या दाव्यात किती तथ्य आहे हे पडताळून त्यानंतर सुद्धा या केसमध्ये काय बदल होत आहेत हे पाहण्यासारखं असणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा। पाहत रहा लोकमत। धन्यवाद।